थोड़ा पुढे नाना भाऊ नाना भाऊ काल तुम्ही विकास ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावे, मुख्यमंत्री पद खेचून आणू, कसं बघता या वक्तव्याकडे? प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल. आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात धार्जनी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतं की भाजप आणि भाजपप्रणित सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत, शिवद्रोही लोक आहेत. आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आत्ता तो विषय आमच्यासाठी आज महत्त्वाचा नाही. लोकसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या. समजा तुम्हाला संधी मिळाली, हायपोथेटिकल आहे, पण संधी मिळाली तर तुम्ही स्वीकाराल का, हा प्रश्न आहे. मी जर तरवर विश्वास ठेवत नाही, मी कर्मावर विश्वास ठेवतो. आणि आज माझ्यासाठी माझा महाराष्ट्र, माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी, माझ्या राज्यातले तरुण आणि गरीब हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. विचार महत्त्वाचा आहे. शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वाचवणं, शेतकरी वाचवणं, तरुणांना न्याय देणं, गरिबाला न्याय देणं, मध्यमवर्गीयाला न्याय देणं ही आमची भूमिका आहे. ती आमची प्रायोरिटी आहे आणि म्हणून ते कर्म महत्त्वाचं आमच्यासाठी आहे. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून दावा आहे कायम मुख्यमंत्री पदावर, का सोडलेला आहे काँग्रेस पक्षानं, तुम्ही नाही? अरे म्हणजे पक्षाने सोडायचा दावा आणि हा विषय नसतो. आता ही चर्चेचा विषय नाही. लोकशाहीमध्ये जनता आपल्या मतांनी सरकार बनवते आणि त्याच्यामुळे जर तरवर आता तुम्ही न जाता महाराष्ट्राची अवदशा जी या लोकांनी करून ठेवली आणि विकासाचं जे मॉडेल महाराष्ट्र असं सांगतात, रस्त्याने चाललेला ट्रकसुद्धा रस्त्याच्या आतमध्ये घुसून जातो, गड्डा पडतो, हा महाराष्ट्राचा विकास आहे का? आणि